नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्र तुम्ही बघितलंच, आम्हाला 1 वाजले यायला आणि झोपायला पण तिथून पुढं लगेच झोपच आली नाही. आणि सकाळी पण लई म्हणजे लई लवकर जाग आली. 6 वाजताच मला जाग आली. म्हटलं जरा चांगली झोपण. पण आता 9 वाजलेत. माझी आंघोळ झाली, पोरांची पण झाली. ऋतू गेलाय क्लासला आणि आज पण कार्यक्रम आहे आपल्या इथं. तर म्हटलं चला जायचं आहे तिकडं. सकाळचा नाश्ता आहे काहीतरी, काय आहे काय माहीत, नक्की नाही माहिती, पण बघू तिथं गेले का तुम्हाला दाखवीलच. तर रात्री मुलांचे डान्स छान झाले बरं का, भरपूर डान्स होते. किती 25 का 30 असे काहीतरी डान्स होते. पण भरपूर उशीर झाला होता आणि एवढी लहान मुलं होती ना, एवढा उशीर झाला तरी पण डबल टिबल डान्स घेत होती. म्हटलं बापरे बघा ना. आणि त्या साड्या बिड्या ते बघून मला तर म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाचेच दिवस आठवले. मी सगळ्यांना म्हटलं की हा ना, जेव्हा छोटं होतं तेव्हा साडी बिडी घातली का किती असं म्हणजे भारी वाटायचं. आत्ताच ते लहान मुलांना बघून तसं वाटते. ऋतूचं पण डान्स तुम्ही बघितलंच असेल. त्यांनी काय लगेच ऑन द स्पॉट काय प्रॅक्टिस वगैरे नव्हती केली. 1-2 वेळा फक्त, म्हणजे पूर्ण गाणं तर केलीच नाही. आपल्या झकुलीने थोडंफार त्यांचं घेतलं होतं, बस तेवढंच. त्याच्यामुळं तर चला, मी आता ना राहिलेली कामं आवरते आणि गावांवरच म्हटलं जायच्या वेळी ड्रेस वगैरे काहीतरी घालीत, मग जाता येईल. तर चल, छकुलीकडं आहे सई, तिकडे गेली आहे. तिने पण फ्रॉक वगैरे घातलेला आहे, तिचं आवरलं आहे. आणि दिवसभर आज काय काय असणार आहे ना, ते पूर्ण व्हिडिओमध्ये पहा. तर आवरले मी, 9:45 झाले, ते बोलवले वरती. तर आता काय काय कार्यक्रम येते मला एवढं काय माहीत नाही, पण बघूयात वरती जाऊन. आणि व्हाईट कलरची कुर्ती होती माझ्याकडं, तुम्ही बघितली असेल. मी काय ते आता 26 जानेवारीला घातली होती ती. आणि त्याच्यावरती आज कसं असंच घालतात ना, ब्ल्यू व्हाईट, तर मग घातलं आहे मी. तर चला, सईनी पण व्हाईट कलरची फ्रॉक घातली, ती गेली पुढं. तर निघा. आणि कालचा जो किस आहे ना, तो खाली आणून ठेवला होता. काही आत ठेवला आहे, काही परत बाहेर उन्हाला ठेवलेला आहे. म्हटलं आलं का मग दुपारून परत आतमध्ये घेईनच. ऊन जास्त आहे आज, काल तरी जरा हवा होती, आज एक एवढं ऊन आहे ना, जास्त चटका. चला, सईची बॉटल हवीच. आणि त्या मान्यवरांची जे मान्यवर तिथे समोर उभे होते त्यांना विनंती, त्या ठिकाणी आपण उभं राहायचं पलीकडच्या बाजूने, डाव्या बाजूला. तर इथं आपली आरोग्य तपासणी पण होती, दरवर्षी असती. ॲम्ब्युलन्स आलेली आहे, कार्यक्रमाला सुरुवात करणार. या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी बुद्धवंदना आणि धम्मवंदना घेणार आहोत. जागेवर खाली बसावं लागेल तुम्हाला, बसा खाली. चला जागेवर. चला, मंडळाच्या नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि,
ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना सिक्खापदं समादियामि. आणि सकाळचा कार्यक्रम आता झाला. आता का नाश्त्याची वेळ झाली आणि मुंबईचा बन पाव ते म्हटले की आणलेला आहे त्यांनी. जे ऍक्च्युली इथं तयार केलंय का आणलंय ते मला नक्की नाही माहिती, पण हा चला आपल्याला भेटले आपण खाऊन घेऊयात. तर चहा पण आहे आणि पाव. ऋतू तर क्लासला गेलाय त्याच्यामुळे तो इथं तुम्हाला दिसणारच नाही, पण बाकीची मुलं आहेत. आणि चहा आणि पावाचं वाटप पहा इथं होते आणि मस्त होतं पाव. सकाळचा नाश्ता आम्ही हाच केलाय. आणि संध्याकाळी पण कार्यक्रम आहे, मेन कार्यक्रम म्हणजे मिरवणूक वगैरे निघणार आहे, तर ते पण पाहायला विसरू नका. झोप काढली जरा वेळ. दुपारी आलो, दुपारी म्हणजे दुपारच झाली होती, 11:30 का 12 वाजले होते. त्यामुळं रात्री पण झोपायला 1:30 वाजले. त्यामुळं फार आता असं हे झालं डोळ्यांवर, आपण नाही म्हणतो झापड आल्यासारखी. आल्यावरती मग परत दुपारचा स्वयंपाक केला, जरा वेळ बसले, व्हिडिओ एडिट केला. त्यामुळं आता आणि आता 5:30 वाजता जायचं आहे. तर तिकडं सारखे गाण्यांचा आवाज येतोय. ऋतू अभ्यास करीत होता. आता आतमध्ये झोपलाय. तर आता मी साडी घालणार आहे. साधीच साडी आहे, ब्ल्यू कलरची, नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे, कॉटनची आहे. तर म्हटलं चला आता आवरायला सुरुवात करा. तसंही गेली आहे बाहेर छकुली दीदीकडं. आता मी थोडासा अवतार नीट करते. तर चला. तर पहा मी इथं रेडी झाले, सिम्पलच रेडी झाली. ब्ल्यू कलरची साडी घातली. व्हाईट कलरची साडी माझ्याकडे नाही आहे एक, पण ती खूप सिम्पल आहे आणि आता व्यवस्थित पण नाही राहिली म्हणून. तर बघा अशी आपली सिम्पल रेडी झाली. आता मिरवणूक निघणार आहे, तर बायका माझ्या बाहेर वाट पाहतात, तर चला जाऊया आपण. आणि पहा इथं सई कशी मस्त दिसती, ब्ल्यू कलरची, तिला पण फ्रॉक घातली. सगळे रेडी झाले तिथं. आणि इकडं आहे आपला डीजे, पटेल डीजे. आणि खूप मजा आली बरं का. आता मी तर काय म्हणजे गावात जाती चौकामध्ये आणि मग तिथून परत रिटर्न येते. संध्याकाळी परत मुलांना कालचे डान्स केले त्याची बक्षीस वगैरे दिली, ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच ते काय काय. आणि भाषणं वगैरे, पुन्हा जेवण वगैरे तर आहेच आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. आता डीजे चालू झालाय बघा, मस्त मुलं कशी एन्जॉय करतात. आणि ऋतू आतमध्ये बसलेला आहे, त्या डीजेच्या ती गाडी ना त्याच्या आतमध्ये बसलेला आहे. आणि मी त्याला किती वेळची शोधत होते, म्हटलं कुठं बसलाय कुठं बसलाय. बघा आता निघाली आहे, खाली आली पर आपल्या गल्लीच्या. छकुली दीदी ही मुलं आपली कशी डान्स करतात मस्त. आम्ही पण म्हणजे नंतर मी पण थोडासा डान्स केला, म्हणजे केला बराच, पण शूट घ्यायला कोण नव्हतं एवढं आणि लक्षात पण नाही राहिलं. कधी कधी कसं आहे आपण असं जरा एन्जॉय करत असलं का असं वाटतं जाऊ दे आता, व्हिडिओचं डोक्यात पण नाही. आणि सगळेच मस्त एन्जॉय करत होते आणि छकुलीने मी मस्त एन्जॉय केला. आणि ऋतू बघा कसा आपलं मस्त झेंडा नाचवते. आता इथं गावात आलोय शाळेपाशी बघा चिकू दादा. आणि सईला घेऊन आहे ना माझं पार पूर्ण बँड वाजली होती हाताची. ती एक खाली थांबतच नव्हती, माहिती एका गाडीवरती तिला उभं केलं होतं. आणि आपल्या गल्लीतली सगळीच लोक आली होती, बायका मुलं सगळी. आणि बघा इथं पण मस्त आता लेझिम होईल. त्या दिवशी तुम्हाला मी दाखवले 1-2 व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस चालू आहे. तर मग आता थोड्या वेळ बघा आता इथं लेझिमची सुरुवात. आता मुलं हे उडवतात काय काय, सगळं आमच्या डोक्यावरती आलं होतं. तर बघा इथं लेझिम.
त्यामुळं मला वाटतं तरुण जेवायला बसले आपल्या ताटात होती त्यांना ए नीचे रख के खाओ, कुछ नहीं होती है। अजून येणार वो पोल का नीचे रखो, पोल में का नीचे रखो। सासू एक तर लय भूक लागली आमच्या झालं 1 2 3 आणि इकडे कार्यक्रम चालू आहे कसली भाजी आम्ही जेवायला बसू आणि हा आमच्या गल्लीतला हर्षद आणि दादा वर का आता आता वगैरे का आता वगैरे का दादा लावतो दादाला खरं तर हा कार्यक्रम खरं तर भीम जन्मापासून या ठिकाणी भीमाला वंदना झालेली आहे. आता यानंतर वळूया खरं तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावातच इतकी ऊर्जा आहे ना की हे नाव ऐकताच मनामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि आपण सर्वजण त्यांच्या विचारांनी सामावून जातो. संपूर्ण देहामध्ये त्यांचे विचार जेव्हा संचारतात तेव्हा एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळते. खरं तर आज आपण सर्वजण न्याय हक्काने कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊ शकतो, समतेने राहू शकतो आणि कुठल्याही पदावर आपण काम करू शकतो. हे फक्त शक्य झालेलं आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. खरं तर त्यांच्या विचारांमुळे जी मिळालेली प्रेरणा आहे त्यामुळे आपले सोनियाची उगवली सकाळ ही उगवली सकाळ जन्मस आले भीमवान हो जन्मस आले भीमवान हो जन्मस आले भीमवान सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ ही उगवली सकाळ जन्मस आले भीमवान हो जन्मस आले भीमवान हो जन्मस आले भीमवान. चला गेल्या कार्यक्रमासाठी हात वर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं धन्यवाद आलेला आहे. धन्यवाद. माई माता प्रसिद्ध होता ही माई माता प्रसिद्ध होता हर्षित झाले नाम जपिता हर्षित साताऱ्याची छाया कापडाची काया माऊलीची माया होता माऊलीची माया होता. तुझी दला सारा एक होता सारा तुझी दला सारा एक होता सारा आई जाऊ भारा एक होता सारा आई जाऊ भारा एक होता सारा ही माई बनी चिरा चिरावणी ही माई बनी चिरा चिरावणी पंख पांघराला होता माझा भीमराया माऊलीची माला होता माझा भीमराया माऊलीची माला होता माझा भीमराया. आता कमी नाही नोटाला मला सांगायचं काय कमी नोटाला कोणलाच नाही मग नोटा आल्या पाहिजे म्हणून सांगायचं काय माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची बोलाला तर अशा पद्धतीने मस्त
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छान सेलिब्रेट झाली. दरवर्षीप्रमाणे दरवर्षी अशीच होते छान. तरी एवढं काही मला शूट करता नाही आलं. असं जेवढं शेअर करता आलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. तर हे आता ऑर्केस्ट्रा चालू आहे इथं आणि छान गाणी म्हटली बरं का. काल रात्री पण आम्हाला 1 वाजले आणि आज पण 1 वाजले. 2-3 दिवस थोडंसं झोपाचं हेच झालं असत. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.